कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
आगरो सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर वापर खुमा देवीवर वापर खुमा देवीवर वापर कुमा देवीवर वापर खुमा देवीवर वापर खुमा देवीवर वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा वापर खुमा देवीवर वापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम देवा माझे मन लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे चरण देवा माझे मन लागो तुझे संसार व्यसने पडो दे संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने देवा माझे मन लागो तुझे चरणे 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 संसार व्यसन पडोने दी संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने नाम स्मरण घडो संत समागम घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम घडो संत समागम भावगाची भ्रम नको देवा भावगाची भ्रमण हो देवा भावगाची भ्रमण हो देवा आई तीर्थ यात्रा मुखी राम नाम यात्रा मुखी राम आई तीर्थ यात्रा मुखी राम नाम यात्रा मुखी राम नाम आती माझा नेम सिद्धीने आची मानवी मशिदीने आची मानवी मशिदीने नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम वावगाची भ्रमण को देवा वावगाची भ्रमण को देवा मागणे नाही नाही देवा मागणे नाही नाही देवा मागणे नाही नाही देवा माणिक मागणे नाही नाही देवा सेवा दृढ देई भजनात शिवा दृढ देई सेवा पूर्ण देवी घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम स्मरण घडो संत समागम स्मरण घडो संत समागम भावगाची भ्रम नको देवा भावगाची भ्रमण को देवा भावगाची भ्रमण को देवा कुमार कुमारी कुमार 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 ठोबा 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम
वावगाचे भ्रम नको देवा नामस्मरण घडो संत समागम वावगाचे भ्रम नको देवा अनेका मागणे नाही नाही देवा अनेका मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा ठला विठाला 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 बोला पुंडली देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुस्तां संजीवयत खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्तगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदादं जगन्निहित पानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव दहलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
अतत्रय जननी देवाची सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आम्ही सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी जवळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी माझी वाणी तुझे वर्णी गुमानावा मूर्ती मे दुबळा अर्चित से भक्ती जरी बोल गंगावती तरी स्वीकाराल की प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा सर्वांच्या पाठातला परिचयाचा रोज आपल्या श्रीमुखातून आपण कधी ना कधी कुठेतरी भजनामध्ये गात असणारा हा 4 चरणाचा अभंग नाथबाबांच्या स्थितीपर प्रकरणातील असून नाथबाबा या अभंगात देवाला एक विनंती करतात. काय म्हणतात नाथबाबा? देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दी. हे देवा हे जे मन आहे ना, हे जे मन आहे ना, या संसारामध्ये गुंतून राहू देऊ नको. काय कर मग? देवा माझे मन, हे मन तुझ्या चरणाजवळ स्थिरावलं पाहिजे असं काहीतरी कर. देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दी. बरं त्याच्या पुढे काय म्हणतात ना बाबा? नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा. हे देवा ह्या देहाला आल्यानंतर, ह्या मनुष्यरूपी जन्माला या देहात आल्यानंतर काय कर? नामस्मरण घडू दे. पण कसं घडू दे? नामस्मरण घडो कोणासोबत? संत समागम
एक घे पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम वा हाची माझा नेम सिद्धी नेई. या पायाने भगवंता तुझ्यापर्यंत हे पाय चालत आले पाहिजे, माझ्याकडून तुझी सेवा झाली पाहिजे. पायी तीर्थयात्रा मुखी राम, आणि चालत असताना फक्त दुसरा काही घरचा विचार नाही आला पाहिजे. मुखी राम नाम आणि हाची माझा नेम. भगवंता हा जो मी जीवनात नेम मन करतोय ना, हा नेम कुठंतरी सिद्धीला घेऊन जा. एवढं बोलल्यानंतर नाथबाबा शेवटी म्हणतात, आणि का मागणे नाही नाही देवा. देवा अनेक काही म्हटले का? नाही नाही दोनदा वापर, म्हणजे मागणंच नाही. काही म्हटल्यानंतर काहीतरी आहे. नाथबाबांनी विचार करून शब्द त्या ठिकाणी टाकले. काय म्हणतात बाबा? अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. द्यायची ना देवा तुला, तर तुझी सेवा दे, त्या व्यतिरिक्त काही नको. नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा. विठाला विठाला नाथबाबांनी या अभंगात आपल्या जीवनातील 3 नियम सांगितले. नाथबाबा म्हणतात, मनुष्यवनीमध्ये आल्यानंतर काहीतरी जीवनात नेम असावा. कसा नेम असावा? जे नेम आहेत 2 नियम जीवनामध्ये. एक नेम शास्त्रीय आणि एक अशास्त्रीय. ज्याला शास्त्राचा आधार आहे ते शास्त्रीय नियम झाले, आणि ज्याला कुठलाच आधार नाही, उदाहरणार्थ 16 सोमवार व्रत, पायात चप्पल न घालणे, असे बरेच आहेत. म्हणजे आपल्या मनाचे व्रत आहेत, ते शास्त्रीय आहेत का हो? असं कुठं शास्त्राने सांगितलं का पायात चप्पल घालू नये? मग हे जे शास्त्रीय नियम आहेत, नाथबाबा म्हणतात मी शास्त्रीय नियमाचा आधार घेतो. नाथबाबाने जीवनामध्ये 3 नियम सांगितले. एक कायिक नेम, दुसरा वाचिक नेम, आणि तिसरा आहे मानसिक नेम. मग कायिक नेम मध्ये नाथबाबा काय म्हणतात? कायिक नेम मध्ये महाराज भगवंताची सेवा आली, आई वडिलांची सेवा आली, मंदिरामध्ये सरासमरंजन काय जी सेवा करता येईल ते भगवंताची सेवा आली. ही सेवा करत असताना भगवंत तर आहेच, आई स्वरूप भगवान परमात्मा आहे, पण ज्या वेळेस भगवान परमात्मा काय प्रत्येकाच्या ठिकाणी नाही म्हणून त्यावेळेस आई वडील दिले, आणि आई वडील साक्षात भगवंताचे रूप आहे. तुकोबारायच्या प्रमाणे माया बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. काय सांगितलं? तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप. मग महाराज कायिक नियमामध्ये सांगितलं की आई वडिलांची सेवा करा, भगवंताची सेवा करा, गुरु सेवा करा, संत सेवा करा. तुका म्हणे त्यांची केली पावे सेवा. कुणाची? आमची का? आमची नाही महाराज, संतांची सेवा केली पाहिजे. आमची सेवा करायचं आता पुढे हळूहळू बोलेल मी प्रस्तावना झाल्यानंतर. काय म्हणतात? जीवनामध्ये नियम करत असताना कायिक नियम सांगितले पहिला, दुसरा वाचिक नियम सांगितला. वाचिक नियम म्हणजे कसं? ह्या वाचेने भगवान परमात्माने वाचा त्याच्या नामस्मरणासाठी दिली, बरोबर की नाही? आणि जर वाचिक नियम करत असताना बघा, वाचिक नियम करताना बडबड विनाकारण करायची नाही. ज्या भगवंताने हे मुख दिलंय त्या भगवंताचा नाम घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, वाचे गे माझे वाचे, गे माझे वाचे, घेई माझे वाचे, घेई माझे वाचे, गे माझे वाचे, गे
विठोबाचे. दुसरा नेम काय सांगितला? वाचेने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. आणि तिसरा जो नेम सांगितला तो मानसिक नेम आहे. या ठिकाणी महाराज नाथ बाबा मनाला सांगतात, आपल्या मनाने महाराज दुसरं काहीच केलं नाही पाहिजे. आपल्या मनाने काय केलं पाहिजे? आपल्या मनाने महाराज फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. नाही तर मनाचं आता हळूहळू पुढे तुम्हाला एक थोड्या वेळात मी तुम्हाला पटवून देईल मन कसं आहे ते. सालाबतप्रमाणे चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यामध्ये 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान व ओमकार भजनी मंडळ यांच्या संयुक्त उद्यमाने माझ्याकडे आली. तसं पाहिलं तर माझी ही 4थी इनिंग नाही, 5वी इनिंग आहे. 4थ्या इनिंगला कार्यक्रम संपत असतो, पण मला असं वाटतं दुसरी कसोटी सुरू झाली. दादा वरती या तुम्ही, या 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 सगळे आपलेच, मी काही नवीन नाही तुमच्यासाठी, या वरती. आणि हा चालत असलेला नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आज 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा. आपण पहिल्या दिवशी पाहिलं तर पंतरवळीचा कार्यक्रम झाला, पत्रावळी वाढून झाली. दुसऱ्या दिवशी मीठ, नंतर भात, वरून आज गुलाबजामुन आहेत. काय आहेत? माझ्याशी बोलत चला. आणि आता एक कीर्तन सुरुवात व्हायच्या आधी मला कायम एक विनंती करायची सवय आहे. जेवढे पुढे बसले तर इथं भरपूर जागा आहे, मी तुमच्यासाठी नवीन नाही, सर्वांनी पुढे या. मला कसं तुम्हाला पाहिलं की मला बोलायला येतं, मला बोलताच येत नाही माणसं नसले की. या बरं पुढं, पाठीमाग बसलेले पण सर्व. हा धर्ममंडप एक मी तुम्हाला सांगतो बघा, ऐका. धर्ममंडपात बसण्याला प्रत्येकाचं भाग्य नाही. धर्ममंडपात बसण्याचं प्रत्येकाचं भाग नाही. नक्कीच तुमचं काहीतरी भाग्य. बाहेर बसू नका, या सगळे पुढे या. चला बरं पटकन, आपल्याकडे फक्त पाऊण तास राहिलाय. या सगळे चला, आजूबाजूला बसले, ज्यांना खाली बसता येत नाही मांडी घालून त्यांनी बसा. या पुढं सारखा, ताई सारखा पुढं. जेवढे लांब असाल तेवढा उशिरा कीर्तन सोडणार आहे मग, कारण तुमचा संवाद साधायला वेळ लागेल ना, बरोबर ना. या या पुढे या. चला ताई या इकडं. आले आले आले. रामभाऊ एकदा आवाज द्या बरं. उठा उठा, उठल्या सर करू नका. चला चला, उठल्या उठल्या, उठा उठा उठा. या पुढे पुढे या. या महाराज, भरपूर जागा इथं. हे मंडप तुमच्यासाठीच टाकलाय, आमच्यासाठी फक्त एवढा वरचा मंडप आहे. विठाल 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 विठाल. चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा. माझ्या या सेवेसाठी सर्व माझ्यावर प्रेम करणार. प्रत्येकाचं नाव उल्लेख करायचं मला 2 तास नावात जातो, म्हणून मी सुरुवातीला तो पार्ट थोडा मागा डोलता. म्हणलं सुरूमध्ये बोलू. माझ्यावर प्रेम करणारे महाराष्ट्र उत्कृष्ट वादक, नामवंत पकवाज वादक, आदरणीय पकवाज भीष्म सुभाष गुरुजी देशमुख गुरुजी यांचे परमशिष्य आसारामजी महाराज सगळे असतील. त्या ठिकाणी महादेव महाराज भांडवलकर असतील, गोरेकाका असतील, आमचे दौंड महाराज असतील. भगवान परमात्म्यासोबत एक अर्जुन होता आणि माझ्या कीर्तनात एक अर्जुन आहे. म्हणजे मला कुठल्याही शस्त्राची गरज लागणार नाही, मला फक्त बोलायचंय. त्या मॅनमध्ये सगळे शस्त्र आहेत, काढायचे सोडायचे. त्याच्यामुळे मला आज काही काळजी नाही. बाबा एवढं वय झालंय पण काय सुंदर आवाज. अधिकारी पाटील महाराज, भागवत महाराज, कृष्णा महाराज, सर्वच विशेष माझ्यावर सर्व प्रेम करणारे सर्व मंडळी. इकडे टेकणे सचिन भाऊ सानप आहेत, कर्दळे साहेब, आमचे वैष्णव दिदी, शिंदे बाबा, आणि घरकुलमधील माझ्यावर नितांत प्रेम करणारे ज्ञानोबा तुकोबाराय भजनी मंडळ, आणि विशेष अजून आवर्जून असणारे आदरणीय भांडवलकर महाराज, इकडं मोहिते भाऊ आहेत, जगताप महाराज, साळवीकर महाराज, नवले महाराज, सगळे. एखाद्याचं नाव राहिलं तर मला घरी बोलवा सकाळी. ऐका, एखाद्याचं नाव राहिलं तर घरी बोलवा. मी तुमचा नाश्ता करतो, तुमचं 4 वेळा नाव घेतो, पण नाराज काही होऊ नका. सगळे सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठाला विठाला सव्वा 700 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायावर असीम कृपा झाली भगवंताची. आणि ज्ञानोबारायांच्या रूपाने महाराज या संप्रदायाला एक महाराज आई मिळाली. आणि 375 पूर्वी आता त्रिकोशोत्तर महोत्सव चालू आहे तुकोबारायांचा, त्रिशोत्तर. आणि या वडिलांच्या रूपाने महाराज तुकोबाराय भेटले. का मिळाले याचं कारण आहे. बुडत हे जन नदी खवे डोळा येतो कळवळा म्हणून या. का भगवंताला कळाली? कारण मुलांना सांभाळ करण्यासाठी आई आणि वडिलांची गरज असते महाराज. आणि त्याच्यामुळे भगवंताने विचार केला की आता हा जो समाज भरकडत चाललाय त्याला कुठेतरी एकवटलं पाहिजे. काय केलं?
तुम्ही संत माया बाप कृपावंता हो 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 तुम्ही संत माया बाप कृपावंता हो तुम्ही संत माया बाप कृपावंता हो तुम्ही संत माया कायमी पतिता कायमी पतिता कायमी पतिता कीर्तिवानु कायमी पतिता कीर्तिवानु अवतार तुम्हा जरा व्याकरण हो 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 अवतार तुम्हा तुम्हा जरा व्याकरण अवतार तुम्हा तुकोबरायाने माय बापाची उपमा दिली तुम्ही संत माय बाप काय मी पती कीर्तिवान असा हा भरकड चाललेला संप्रदाय कुठेतरी महाराज भगवंतांनी या दोन संतांना इथं अवतरून हा संप्रदाय कोटला संप्रदाय कोट असताना महाराज त्या मनुष्याची मीमांसा करताना महाराज ज्ञानोबरायन तुकोबरायांच्या लक्षात आलं काय लक्षात आलं आपण रोज सांगतोय की भगवान परमात्मा शिवाय आपलं काही खरं नाही भगवान परमात्मा आहे तरच आपलं सगळं आहे रोज सांगतोय तरी लोक ऐकत नाहीत आणि ज्या मुखाने नामस्मरण केलं पाहिजे भगवंताने हे मुख का दिले माहिती का महाराज किती लक्ष येऊन फिरले आपण 84 लक्ष येऊन फिरल्या त्याच्यामधल्या 93,99,999 योनी अशाच फिरण्यात गेला सिनेमा त्या योनीमध्ये महाराज भगवंताचं नामकरण करता आलं नामस्मरण या ती जन्मी याचे देही खाड देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे खाड देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान याची देही घडी दुसरा देहच नाही परवा महाराज त्या कीर्तनामध्ये एक श्वान येऊन बसला श्वान कळते का कुत्रा येऊन बसला लोकांना शुद्ध भाषा नाही कळत आणि तो कुत्रा येऊन बसला आणि त्याला बघा तुम्ही युट्यूबला पण मध्ये आलं होतं ते भजनात बसला महाराज त्या प्राण्याला कळतंय भजन करावं त्या प्राण्याला कळतंय पण वाचा दिली नाही भगवंताने ते कुत्र ओरडायला लागलं जसं ह्याने इकडे आलाप चालू केला की करायचं सर्वांनी पाहिलं असेल करता आलं का हो याच जन्मामध्ये देवाचं भजन अनेक हे ज्ञान नाही कोटे पण महाराज शोकांत का अशी आहे ज्या भगवंताने 84 योनीनंतर जर हा नरदेह आलाय कधी आला बघा 184 फेर फिरत कबीर महाराज म्हणतात 84 लक्ष योनी फेर फिरत आलो 184 फेर फिरत सुंदर नरतनु पाया राम भजन को दिया कमल मुख 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 राम भजन को दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना पाया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया कसं झालंय तन्मय दादा तू
प्राण आहेस. कसा विचार बरं, तू जर आवाज दिला तर इथून आवाज देणार. माझा आवाज बसलाय तुम्हाला कालच बघितलं असं सगळं. तू अजून जर गोड आवाज दिला तुझ्या एका सिस्टीमची 100 सिस्टीम होतील. पण मला जर कठाणला म्हणजे होणार तर काही नाही, पण छान आहे. थोडा आवाज मोकळा आला पाहिजे, उडतोय आतमध्ये आणि लगेच आवाज बसतोय असं होतंय. लक्ष 84 फेर फिरत, किती 84 लक्ष येऊन फिरलो तेव्हा कुठं मनुष्य भेटला, ते भेटला. मग काय केलं पाहिजे या जन्मात आल्यानंतर? या जन्मात आल्यानंतर महाराज भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून नामचिंतन करत असताना पण महाराज हे जन्म हा जो मनुष्य आहे एवढा बैमान निघाला आणि जन्माला आल्यानंतर देवाला म्हणू लागला, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. काय सांगितलं, काय त्या गर्भात यातना सहन करत होता जीव. मलमूत्रा जाना क्षणोक्षणा तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. महाराज त्या ठिकाणी ते वैतागून गेलं. कधी एकदा बाहेर झालं. देव म्हणला काय काळजी करू नये. ते म्हणाले वेक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवुनी. तुम्हाला तसं महाराज प्रमाण का घेत नाहीत? प्रमाण घ्यायला काही अडचण नाही, पण वेळ आपल्याकडे लई कमी झाला. कारण उशी थोडं 10-15 मिनिटं गडबड माझ्याकडूनही झाली तशी, पण ठीक आहे, थोडं आपण धावत्या वेगेत सेवा करण्याचा प्रयत्न करू. मला नरदेहाला येण्यापूर्वी विचार करा, हा नरदेह काय वाटतं आईच्या गर्भात होता आणि भगवंताला विनंती करते एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवुनी. का आठवीन पाय हा माझा नवस. कधी कधी का रात्रणे दिवस पांडुरंगा. जसं जन्माला आलं इथं बऱ्याच आजी बसल्यात. आजी काय आता झाल्यात, पण त्या आजीनं विचारतो, लहान बाळ जन्माला आल्यानंतर ते रडतं का देवाचं नाव घेतो आणि रडतं कसं, त्याचं उत्तर मला द्या. हरकळताई तुम्ही आता चांगल्या पोस्टवर आहात, तुम्ही रोज बघताय हे प्रक्रिया. लहान बाळ जन्माला आल्यानंतर आई देवा देवा म्हणतं का आई म्हणतं, पप्पा म्हणतं का बाबा आजी, काही काहीच म्हणत नाही महाराज. देव त्याला विचारतोय, अरे एका क्षणापूर्वी बोललास ना आठवीन पाय हा माझा नवस. ते म्हणते कवा कवा कवा. मग ते देवाला बोलत असत, तुम्हाला नाही. आणि लगेच आपण चालू करतो, ते मला पप्पा म्हणला मम्मी म्हणला, काहीच म्हणत नाही. त्याला देव प्रश्न विचारत असतो. कारण हा नरदेह दुर्लभ जाणं शतवर्षाची गण त्यामध्ये दुःख यातना. म्हणजे हा नरदेह सोपा आहे का? नाही मिळत. मिळालाय महाराज. पण महाराज नास्तिकवादाचा विचार ज्या ठिकाणी होतो, ज्ञानोबा आहे म्हणतात हा जो नरदेह मिळालाय ना त्याचं दुसरं काहीच कारण नाही, दुसरं काहीच कारण नाही. म्हणजे आता काय झालंय, या नास्तिकवादामुळं ज्या देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय त्याच देवाचं आपण नाव घेण्यास नकार करू लागलो. त्या भगवंताचं अस्तित्वच आपण नाकारू लागलो. कसं आपण जर म्हणलं काय देवानं माझ्या देव आहेच नाही, तुम्ही देव नाही कसं कसं म्हणताय? देव दिसला का? देव तुम्हाला कधी भेटला का? देव ही अनुभवाची गोष्ट. आपलं एवढं काय आपलं पुण्य वाया गेलेलं नाही, तेवढं आपण करून दिवस रात्र चिंतन करतो. ज्ञानोबा आहे तुकोबाराने अख्खं उभं आयुष्य वेचलं महाराज. त्याने देवाची किती किती भीती. भेटीची आवडी उतावीळ मन लागले से ध्यान जीवे जीवा. आणि ह्याच मुखाने हा नास्तिकवाला माणूस म्हणून लागला देव ही संकल्पनाच खोटी आहे. ज्ञानोबारायांनी कारण सिद्धांत मांडला. ज्ञानोबाराय म्हणले जरी तो नास्तिक असेल तरी तो आस्तिकच आहे. कसं काय? अरे ज्ञानोबाराय तो तर देव नाही म्हणतोय, मग तो आस्तिक कसा? ज्ञानोबारायांनी एक सिद्धांत दिला. एक ज्ञानोबारायांची ओवी बघा. देखे मनुष्य जात सकाळ स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे चिठाई. ज्ञानोबाराय म्हणतात मनुष्याचा स्वभावच आहे भजन करणं. एकदा ह्या नरदेहाला आल्यानंतर त्याला दुसरा काही तुझा स्वभाव नाही. पण महाराज भरकटत चाललेत लोक आणि महाराज देव नाही देव नाही करतात. पण महाराज ऐका, एखादं मूल जर प्राणांगणात खेळत असेल ना, तर जसं मूल प्राणांगणात खेळते ते आईशिवाय आहे का आई व्यतिरिक्त आहे? आईशिवाय. जसं ते लहान मूल आई खेळते म्हणजे नक्की त्याची आई आहे, तसं जसं आपलं दिसणं हे देवाचं असं नाही. मला त्याच्यावर संशयच घ्यायचा नाही. विठाला विठाला बोला पुंडलिका
नेम सांगतात. मानसिक नेम काय सांगतात बरं बघा. या वाचेने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. मन भगवंताच्या पायी लागलं पाहिजे. का लागलं पाहिजे? कारण मनाचा निग्रह करणं खूप अवघड आहे मला. शास्त्रकार असं म्हणतात, मेरू पर्वताचा कागद केला आणि समुद्राची शाई केली तरी महाराजा मनाचा निग्रह करणं कठीण आहे. का कठीण आहे? कारण मन हे मन खूप महाराज विचित्र आहे. आत्ता बसल्या बसल्या महाराज 4-5 वेळा घरी जाऊन आलं का नाही हरकळताई पटरताई? आत्ता बघता बघता घराला लॉक लावले की नाही? 4 वेळा त्या लॉकला झटके मारून आले म्हणून आत्ताच 2 मिनिटात. मग काय एवढं मन अवघड आहे महाराज. आणि ह्या मनाचा ज्ञानोबा म्हणतात, तू मन तू मन हेच करी, मन ही मेच करी माझे हृदय प्रेम करी. मग ह्या मनाला जर एवढं ज्ञानोबा समजून सांगत असतील तर मन कठीण आहे का नाही हो? का कठीण आहे? महाराज नेम सांगत असताना मनाचा नेम सांगितला, वाचेचा नेम सांगितला. वाचेचा नेम तर अजून कठीण आहे महाराज. वाचेमधून जर मगाशी महाराजांनी प्रमाण दिलं, घेई घेई माझे वाचे गोड नाम महत्वाचे. आम्ही रोज सांगतो, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, रोज सांगतो. पण आम्ही सांगतो काय करा, सदा नाम गोष करी होरी करता. पण काय होतं महाराज, लोक म्हणतात ह्यांना काही काम नाही, उठतेत पांढरे कपडे घालतात. पण ऐका, ज्ञानोबा म्हणतात की बाकीचं बोलण्यापेक्षा एक काम करा, नामचिंतन करा. अनंत वाचाळ वर्णित बर गोपाळ पावे हरी. हो गोपाळ पावे हरी. अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसेने गोपाळ पावे हरी. काय होतं, एका गावामध्ये एक शेजी असतात. तुम्ही कीर्तनला, मी तुम्हाला आता एक विनंती करतो, माझ्याकडे फक्त मला वाटते 15-20 मिनिटं, काय अर्धा तास राहिला आहे. ज्या ज्या वेळेस ना एखादं गोड प्रमाण होईल, म्हणजे एक चाल होईल बरं का, ज्या ज्या वेळेस सुंदर वादन होईल त्यावेळेस महाराज दोन्ही हात असे वर करायचे आपले आपले आणि जोरात टाळ्या वाजवायच्या. का वाजवायच्या? मी कायम कीर्तन दादा सांगत असतो, याचं कारण आहे. खाली बसून सांगणं खूप सोपं आहे बरं का महाराज. खाली बसून नवले महाराज, खाली बसून बोलणं खूप सोपं आहे. खाली बसून म्हणणं खूप, अजून थोडा आवाज वरती लागला पाहिजे. मी तर म्हणतो अशांना माईक द्यायचा आणि फक्त 10 मिनिटं बोल म्हणायचं. त्याच्या मनाने कुठलाही विषय, फक्त माणसात बोल म्हणायचं 10 मिनिटं. लय अवघड आहे महाराज, बोलणं सोपं आहे बरं का बाबा, खरंच अवघड आहे. अहो पहिल्यांदा ज्यावेळेस सुरुवातीला मी कीर्तन करत होतो ना ताई, तर अंगावरचा सगळा कपडा कुठलाही शिल्लक राहिला नव्हता. तुम्ही विचार करा, एकदम घाबरून बोलत. आता तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं, ज्ञानोबा तुकोबारायांच्या आशीर्वादानं, भगवंताच्या कृपेने थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती, ज्या ज्या वेळेस चांगली एखादी चाल होईल त्यावेळेस दोन्ही हाताने टाळ्या वाजवायच्या आणि कौतुक करायचं कलाकाराचं. का कौतुक करायचं ते सांगतोय का. एखादं कला शिकण्यासाठी, एखादं गायन शिकण्यासाठी, वादन शिकण्याच्या पाठीमागचा कठोर परिश्रम आहे महाराज. मी कायम सांगत असतो, पकवाज वादन करणं एवढं सोपं नाही. आळंदीला आत्ता माझ्यासोबत कीर्तन झाल्यास, चला आता थंडी दिवस अजून संपले नाही, थोडी थोडी आहे थंडी. 10-11 वाजता तुम्ही माझ्यासोबत आळंदीला चला. ते लहान लहान मुलं रात्र रात्र प्रॅक्टिस करतात. का करतात बरं? तुम्हाला आनंद मिळावा म्हणून. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना हे एवढी ताकद लावून का वाजवतात? तुम्हाला आनंद मिळावा म्हणून. मग काय करायचं? गायकाचं पण तसं आहे महाराज. ब्रह्ममुहूर्तावर उठून महाराज 6चा ओमचा रियाज करावा लागतो. जे करतात त्यांना, जे नाहीत करत त्यांचा वेगळा विषय. किती वाजता करायला लागतो? पहाटे 3ला उठायला लागतं. मी उठतो, मी रियाज करतो म्हणून सांगतो महाराज. पहाटे 3ला रियाज केला की मग तो 6 लागतो. म्हणून सर्वांना नम्र विनंती माझी, एक तुमच्याकडे 40 मिनिटच घेणार आहे मी, जास्त वेळ नाही. तसं तुम्ही मला अजून 4 तास बोला म्हणलं तर मी बोलेल, पण तुमच्या 40 मिनिटं घेणार. त्या 40 मिनिटामध्ये काय करायचं? आपण सर्वांनी आनंद घ्यायचा. कारण आनंद मी एकटा घेऊ शकत नाही. तुम्ही जोपर्यंत, मगाशी तुम्हाला सांगितलं, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, म्हणजे वक्ता तो वक्ता पण श्रोते बिन. मी किती जरी बोललो तरी तुम्ही फक्त मान हलवायचं, फक्त झोपायचं नाही. मी झोपू देत नाही, काळजी करू नका. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे, जेवढा वेळ सुंदर गायन होईल, वादन होईल, त्या दोन्ही हाताने
टाळे वाजून कौतुक करत विठाला 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 बोला कुंडली एका गावामध्ये एक शेठजी होते. मी वाचेबद्दल सांगतो. वाचा. आणि त्या शेठजीच्या गरीब कुटुंबातील एका माणसाला 1000 रुपये उसने दिले. आणि एक काळ ठरला, 1 महिन्याचा काळ ठरला आणि 1 महिना उलटून गेला. आणि मग शेठजीने त्या नोकर पाठवला. म्हणले जा बाबा त्या फलाण्या व्यक्तीकडून काय कर, ते माझे 1000 रुपये परत घेऊन ये व्याजासकट. तो व्यक्ती गेला आणि म्हणू लागला शेठजींच्या घरून आलोय आणि ते 1000 रुपये जे तुम्ही उसने घेतले होते ते व्याजासकट परत करा. जुना काळ होता महाराज. त्या व्यक्तीने सांगितलं मी माझ्या मुलाला पाठवतो. त्या व्यक्तीला 3 मुलं होते महाराज. पहिला मुलगा गेला आणि सांगितलं ते शेठजी जरा तब्येतवान होते, माझ्यासारखे नाही म्हणता येणार, हा इथं नाही कुणी, माझ्यावरच घेतो आता, कशाला मला पण घरी जायचं पुन्हा कधी कार्यक्रम करायचा. आणि मग ते मुलगा गेला आणि म्हणला वडिलांनी पाठवलंय आणि ते 1000 रुपये देतो म्हटलेत पण थोडा वेळ लागेल. पण महाराज गप्प जावं का परत. म्हणला शेठजी तुमची काय तब्येत आहे हो. आणि वरती शेठजी माडीवर बसले होते आणि ते सांगू लागला शेठजी तुमची काय तब्येत आहे, जर तुम्ही मरण पावले तर महाराज म्हणले तुम्हाला खाली आणताना ओढीत आणावं लागेल. अनंतवा चाळ बरळ ती बरळ. शेठजीने त्याला फटकावला आणि एका खोलीमध्ये बंद करून टाकला. दुसरा मुलगा आला आणि दुसरा मुलगा आल्यानंतर महाराज त्यांनी सांगितलं शेठजी आमचा दादा आला तुम्हाला निरोप भेटला नाही का. त्यांनी मला भेटला. काय झालं माझ्या पैशाचं. त्यांनी सांगितलं पैसे परत देतील पण थोडा वेळ लागेल. आणि महाराज हे बी तसलंच कार्टून होतं. आणि ह्याने सांगितलं शेठजी जर तुम्ही उद्या मरण पावले तर म्हणले तुम्हाला खाली आणणं अवघड आहे. म्हणले तुमच्या शरीराचे तुकडे करून खाली आणावं लागेल. महाराज त्याची पूजा केली असेल का. महाराज त्यालाही ते फटकवलं आणि त्या खोलीत बांधून टाकला. आणि सगळ्यात ला तर असलं बिलिंदर होतं सांगायचं कामच नाही. महाराज ते आलं म्हणलं दादा आलता नाना आलता, दोघांनी निरोप दिला नाही वाटतं तुम्हाला. त्याने निरोप भेटला. काय झालं पैशाचं. देणार आहेत वडील आणून. कधी देतील. देतील देतील. अरे दोघांपाशी निरोप दिला देतील म्हणता अजून पैसे नाही आले माझे, व्याजा सगळं पैसे जमा करा. त्यांनी जरा महाराज थोडा वेळ द्या, देतील माझे वडील पैसे आणून. महाराज ठीक आहे म्हणला आणि पाठीमागं फिरणार सहज बोलला. त्याच्या मनात काय विचारायला काय माहिती. आणि महाराज त्याला म्हणला शेठजी जर तुम्ही उद्या मरण पावले तुम्ही ह्या जिन्यात नाही येऊ शकणार नाही, उचलून तर आणताच येणार नाही. जर मेले तर तुम्हाला त्या महाडीमध्ये जाळावं लागेल. त्याची पूजा केली असेल का. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ. अरे हा वाचिक नियम आहे. वाचिक नियम करत असताना महाराज जीवनामध्ये ज्ञानोबा म्हणतात काही बोलायचं नाही, काही बोलायचं नाही. तैसे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबा म्हणतात बोलता आलं तर सर खरं बोला, साच आणि मवाळ, गोड बोला, मितुले आणि रसाळ असं बोलायचं की समोरच्याला जर चुकीचं बोललो तरी ते प्रेमात वाटलं पाहिजे. काय साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतसारखा असा खडा मारायचा. इथून दादांना खडा मारला की वाटलं पाहिजे खडा लागलाय पुरी मारायची काहीतरी काम आहे. असा मारला की दादांनी परत खालची चप्पल घेऊन माझ्याकडे असं होऊ नये. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की बाबा बोलायचंय ना, बोलायचंय ना तर चांगलं बोला. कसं बोला. खरं बोला. काही काही ठिकाणी शास्त्रकार असं म्हणतात खरंय पण ते कटू आहे, एखाद्याच्या वर्मस्पर्शी आहे तसं बोलू नका. काही गरज नाही, गप्प बसा. जीवनामध्ये वाचिक नियमाचं खूप मोठं आता सांगितलं. जर चांगलं बोलता नाही आलं तर वाईटही बोलू नका. बघा. आणि मानसिक नियम सांगत असताना महाराज नाथ बाबा अभंगाकडे आले. मनाचा निग्रह करताना ज्ञानोबा म्हणतात की नाथ बाबा म्हणतात की मन खूप चंचल आहे. कसं आहे मन. बहुत चंचलाचा फळ जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ. बहुत
तुम्ही झोपले तर नाहीत ना? जेवण करून आले नाहीत ना? सकाळी पण नाही. सकाळी जेवलो. आता परत मी तुम्हाला याल तरी यारे लागे अवघे माझ्या आजी देतो. मग तुम्हाला पोटभर खायचं असेल नाही तर मी तिकडे जाऊन सांगेन कीर्तन झाल्या ह्याने टाळ्या वाजवल्या नाहीत. का टाळी वाजव एवढे? कारण आनंद वेगळा आहे. टाळी कुठे वाजवून चालते का? टाळी वाजवत असताना महाराज धर्ममंडपाचं टाळी वाजवली जीवनाचं कल्याण आहे. कसं आहे बघा. टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला अंगो अंगे मुरला चंद, मुराला चंद, भेद भेद तात्यातला भेद, भेद भेद तात्यातला भेद, काळ काळात नाचल का म्हणून टाळी वाजवायची गरज. कारण बाहेर कुठं नाचायला आनंद घ्यायला मिळत नाही, टाळी वाजवत नाही का? यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, राम नामाची याचंदे. कुठं बी नाही, इथंच. तुम्हाला असं वाटतं बाहेर कुठंतरी रस्त्यावर जर नाचायला लागलो आपण टाळी वाजवून तर लोक वेडा बनतील. मग आनंद कुठे घ्यायचा? इथंच घ्यायचा आहे. मानसिक नियम सांगताना नाथ बाबा म्हणतात की मन खूप चंचल आहे महाराज. का चंचल? बघा, महाभारतामध्ये ज्यावेळेस महाभारताचं लिखाण सुरू आहे महाराज आणि वेदव्यास श्लोक लिहित आहेत आणि जैमिनी ऋषींचा आणि वेदव्यासांचा या ठिकाणी संवाद सांगितला. काय संवाद सांगितला? संवाद सांगत असताना जैमिनी ऋषी म्हटले हा श्लोक असा, बलवान इंद्रिय ग्राम नाप. जैमिनी म्हणतात नाप कपी गर्षती कर्षती आणि त्याच्यावर ठाम झाले. ते म्हणतायत गुरुजी तुम्हाला नाही कळत. त्याचा अर्थ असा होतो जे बलवान म्हणजे जे अधिकारी आहेत त्याला काय करताय? मन ताब्यात राहतं, इंद्रिय ताब्यात राहतात. व्याध बसले मी तुझा गुरु आहे आणि मी गुरु असताना तू तत्वज्ञान मला सांगायची काही? ऐक माझा श्लोक बरोबर आहे. मपी कर्षती ते म्हणले नामपी कर्षती म्हणले. पण ना म्हणजे त्याचा अर्थ असा आला की जे ऋषीमुनी आहेत, अधिकारी पुरुष आहेत, त्यांची इंद्रिय ताब्यात राहते, मन ताब्यात राहते. ते म्हणले नाही तुम्हाला काही कळत नाही. म्हणले तसं नाही, एक काम करू म्हणले जैमिनी, मी तुला 6 दिवसाचा वेळ देतो. किती? 6 दिवसाचा. 6 दिवसानंतर मला जरा परगावी काम आहे, ते काम उरकून आलो की आपण त्याच्यावर चर्चा करू म्हटलं. आणि व्यास महाराज आपल्या आपल्या कामाने बाहेर निघून गेले. आणि 6 दिवसांनी असा पाऊस सुरू झाला आणि त्या पावसामध्ये व्यास ऋषींनी महाराज असं एक सुंदर महिलेचं रूप घेतलं आणि त्या जमिनीच्या पर्णकुटीच्या महाराज बाहेर बसली होती. आणि मग जमिनीने पाहिलं पाऊस पडतोय. पाऊस पडल्यामुळे ते म्हणले, कधी आपला महिला जेव्हा बाहेर असते तेव्हा ते म्हणले ताई एक काम करा, तर भिजत राहण्यापेक्षा आपल्या. ते म्हटले तुम्ही एक साधू आहात, एक ऋषी आहात आणि मी एक स्त्री आहे आणि ते कसं जमेल महाराज? त्यांनी सांगितलं मी साधू आहे
माझ्याबद्दल असा वाईट विचार करू नका. त्यांनी सांगितलं आतमध्ये या. महाराज आतमध्ये शेकोटी केली होती, दोघं शेकत बसले. आणि मग त्यांनी कालांतरानं महाराज जैमिनी ऋषींच्या मनात असा विचार आला, आपण जर आता ह्यांच्यासोबत विवाह करावा, काय करावं? लग्न म्हणलं की अवघड झालं आजकाल. लग्न म्हणलं की ती गुडघ्याला पाचशे बांधून तयार असते, कारण पुरीच मिळणार. तो बरं झालं आम्ही वेळ घेतला नाही, नाही तर आमची भीत परिस्थिती असते. म्हणले असते चलो निघलो, बरोबर आहे बाबा. हा रोज तुमच्या मागं असतो, लग्न नसतं केलं तर. हा पण आता परिस्थिती तशी, करायचं म्हणलं तरी मुली मिळत नाहीत महाराज. खूप परिस्थिती वाईट आहे. हा मुली मिळतात, फक्त महाराज लोकांसोबत फिरले असते. माझ्यासोबत फिरा उद्यापासून. लय पुरीत आपल्या गावाकडं. ते म्हणतात फक्त पोरग गव्हर्नमेंट सर्व्हिसला पाहिजे. हात टाकली की ते म्हणते गव्हर्नमेंट सर्व्हिस नाही मला. मग तू गावाकडे आपल्या म्हशीच राख, ऑप्शन नाही. टॅप झाला ऑप्शन. आणि मग जैमिनी ऋषींच्या मनात आलं महाराज. त्यांना म्हणू लागले मला तुमच्याशी विवाह करण्याची इच्छा आहे. काय करण्याची? लग्न करण्याची इच्छा आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्हाला लग्न करायची माझी तयारी आहे, पण माझा असा एक नियम आहे, जो कोणी मला घेऊन या आश्रमाला 7 फेऱ्या मारेल खांद्यावर, त्याच्याशी मला विवाह करायचा आहे. महाराज त्यांनी म्हणला काय अडचण आहे म्हणला त्याच्यामध्ये. जमिनीने उचललं आणि त्या महिलेला महाराज आपल्या स्त्रीला आपल्या खांद्यावर घेतलं आणि महाराज चालू झाल्या चक्रा. 1 चक्कर झाली, 2 झाली, 2 राऊंड झाल्यानंतर तरी जसं जसं व्यास ऋषींनी महाराज आपलं वजन वाढवायला चालू केलं. वजन आपणच वाढवलं पाहिजे बरं का बाबा, नाहीतर मग बरं का महाराज, आपण आपलं वजन वाढवायचं. दृष्टांत सांगतो बघा. बाजारामध्ये एक पोपट विकायला आला आणि असा गर्दीतून आवाज यायचा. पोपटाची किंमत 101 रुपये. इकडून 101 म्हणलं की ते खालून आवाज यायचा 501. ती 5 पटीने चालायची. इकडून 1000 म्हणलं की ते 2000 म्हणायचं. मग दुपटीनं चालायचं. आणि महाराज 1 लाख रुपये पोपटाची किंमत गेली. एका व्यक्तीनं, पाटील महाराजसारख्या व्यक्तीनं पोपट विकत घेतला. आणि त्याने सांगितलं कोण माझ्या विरोधात बोलला होता? ते म्हणला महाराज सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही 101 म्हणले 501 म्हणणारा मीच. कोण आहे? पोपट सांगू लागला. त्या पोपटाला कळते आपली किंमत आपण वाढावी. कुठं जावं कुठं जाऊ नये, कुणात बसावं बसू नये. हो काय अवघड आहे हो परिस्थिती. लोकांना आपलं हितच कळत नाही हो. काय होतं ह्यानी आता त्याच्यावर न बोललेलं बरं अवश्य. आपलं हित कळलं पाहिजे माणसाला, कारण जोपर्यंत आपलं हित कळत नाही बाबा तोपर्यंत मजा नाही जीवनाची हो. पोपटाने महाराज आपली किंमत वाढवली. त्याला सांगितलं अरे पिवडी बोली 5 पट वाढली कशी काय? ते म्हणला हा पट्ट्या आपली किंमत खाली बोलून मीच बोलून होता. कोण म्हणतंय? पोपट. तसं आपली किंमत आपण वाढली पाहिजे. व्यास ऋषीने वजन वाढवायला सुरुवात केलं. ते म्हणला मगाशी उचलली तेव्हा बाई 31 किलोची होती, आता 50, 45, 55 पर्यंत कशी गेली? महाराज असं करता करता थोडं वाकड्या नजरेने वर पाहिलं आणि महाराज म्हणला किती सुंदर स्त्री होती बघावी म्हणला परत एकदा. मन आपलं काय चाललंय? मन चाललंय. महाराज त्याने जमिनीने वरती पाहिलं आणि वरती पाहिल्यानंतर महाराज मगाचे जे केस होते काळे केस होते आणि मग ते केस पांढरे दिसू लागले. महाराज मगाचे होठ जे असे गुडगुड दिसत होते, गोंडच होठ दिसत होते, ती होठ आता दाढी दिसू लागली. महाराज जमिनीने वरती पाहिलं आणि मग खाली घेतलं व्यास ऋषींना आणि म्हणले आता व्यास ऋषी विचारलं आता काय करायचं? बलवान इंद्रिय ग्रामो ना कपी करशती टाकायचं का काय टाकायचं? त्याने म्हणला गुरुजी माफ करा म्हणला. मन इंद्रिय कुणाच्या ताब्यात राहू शकत नाहीत महाराज. असं हे मन आहे. मन कसं आहे? असं हे मन आहे. म्हणून नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणात हा मानसिक देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे
तुम्ही टाळ्या वाजला एवढा वेळ घेत असाल तर चहा पिऊ नका. हा, माणसाने प्रॉन्ट असलं पाहिजे. प्रॉन्ट म्हणजे तत्क्षणी माणसाला कळलं पाहिजे टाळ्या का पा काय म्हणतात ना बाबा. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. एकदा हे मन भगवंताच्या चरणी स्थिर झालं का हो, पुन्हा काय आहे का हो. आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया. तुकोबरायत म्हणतात मनात ते धाव घेई घेई राहे विठोबाचे पायी. मनाचं स्थिर कुठं, मनाचा कुठे, जसं उदाहरण आपण म्हणतो सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तशी मनाची धाव भगवंताच्या पायापर्यंत असली पाहिजे. त्याच्या पलीकडे गेल्यानंतर मनाचं काय अडचण नाही, मन महाराज तिथं स्थिर राहतं. नाही तर संसार संसार का म्हणतात, संसार काय म्हणतात रोजचीच सांगत आलो आपण. संसार सांगायची काय गरज आहे का संसाराबद्दल, किती प्रमाण आहे हो. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. ह्या संसारात सुख नाही महाराज. सुख कुठे मग, सुख वाटते हे चिपाई बहुपाई संताची. किंवा सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग काय होईल, मग तू अवघाचे सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. कुठं सुख आहे, कुठं आहे सुख आहे ते कुठं, भगवान परमात्म्याच्या पायात. मनाते धाव घेई राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी. मनाते धाव घेई राहे विठोबाचे पायी, विठोबाचे पायी, राहे विठोबाचे मनात ते धाव घेई राहे विठोबाचे पायी. आणि थोडे तुकोबारे म्हणतात तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. काय म्हणतात, एकदा मनाला उपदेश परत जीवाला उपदेश. का उपदेश, संसार महाराज कसा, माणसाने संसारात कसा असावं बघा. पक्षी अंगणी अंगणी अंगणी, पक्षी अंगणी 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 उतरती, ते का गुलतो निरात. दादरा दादरा धातींना 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 धाती, ते का गुलतो निराहाती, ते का गुलतो निराहाती. जे का गुलतो निराहाती, जे का गुलतो निराहाती. वस्ती करा वस्ती आला, कर वस्ती आला, सकाळी उठून गेला. संसारामध्ये कसं असावं, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसार. ऐसे असावे संसार, ऐसे असावे संसार. जोवरी प्रार्थनाची दोरी, जोवरी प्रार्थनाची दोरी. हो हो, पक्षी अंगणी अंगणी अंगणी, पक्षी अंगणी 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 उतरती उतरती उतरती, ते का गुलतो निराहाती, ते का गुलतो निराहाती, ते का गुलतो निराहाती. कसा असावा संसारामध्ये, कसा असावा संसारामध्ये. बाबा काळजी करायची कारण नाही, त्याला काळजी. मी अनुभव घेतलाय बघा, माझा अनुभव सांगतो. माझ्यावरती ज्ञानभर आहे, तुकोबर आहे, भगवंताची माझ्या आई वडिलांची अशी कृपा आहे महाराज. मग ताईंना म्हणलं मी सकाळी, त्यांनी मला गोळी दिली. माझा आवाज काल प्रमाण म्हणताना अक्षरशः वाटूळ झाला आवाज. मला तर वाटलं का म्हणलं,
पण आज मला टेन्शन होतं की मला कीर्तनात बोलता तरी येते का नाही, पण त्या गोळ्याने काम केली बाकी. पण भगवंताची खरंच कृपा आहे. मी आजपर्यंत बघितलं, जेव्हा जेव्हा मी या गादीवर काका उभा राहतो त्यावेळेस माझा आवाज ऑटोमॅटिक भगवान परमात्मा बरोबर करून घेतो सेवा. कारण भगवान परमात्म्याची कृपा किंवा भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी मला 3 गोष्टीची गरज आहे. काय बघा, काय लागतं भगवान परमात्म्याला? भगवान परमात्म्याला संतांना जिंकण्यासाठी काय लागतं? 3च गोष्टी लागतात. कुठल्या माहिती का? एक प्रामाणिकता, दुसरी अनन्यता, आणि तिसरी जी गोष्ट लागते ती अल्पसंतुष्टता लागते. काय लागतं? प्रामाणिक पाहिजे भगवंताविषयी माणूस, बरोबर, अल्पसंतुष्ट पाहिजे आणि अनन्य भावे त्याची सेवा करायची, बरोबर की नाही? मग भगवान परमात्म्याला काळजी ना, देवो भा मागे पुढे उगबी कोडे संकट. मग त्याच्या दरबारात उभा आपण आणि आगावपणा केला की सुंड हाणल्याशिवाय राहत नाही, बरोबर ना? म्हणून खूप एक सुंदर बघा अभंग आहे. गणराया लव कर येई, हा गणराया लव कर भेटी सकळा सिदेई, भेटी सकळा सिदेई, गणराया लव कर येई, गणराया लव कर ज्या गणपती बाप्पाच्या दरबार सेवा आहे त्याला काळजी ना माझी. त्याची मुदत त्यांनी मला दिली. मला गोड असते, आवाज चलते आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमचा तन्मय दादा करते. का करतोय महाराज? मी तुम्हाला मानसिक नेम सांगताना सांगितलं. जीवनामध्ये मानसिक नेम काय नेम असावं जीवनामध्ये महाराज? नेम करत असताना देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दी. हा संसार महाराज लटका आहे. संसार कसा आहे माहिती का? विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल रया. कसं आहे बघा, जळी बुड बुडे देखता देखता, वेळ कमी म्हणून हो, नाही लय वेळ आता आ क्षण ना लागता दिसे नासे. कसं आहे हो? जळी बुड बुडे देखता देखता क्षण ना लागत दिसनासे, तैसा संसार पाहता तैसा संसार पाहता म्हणून नाथ बाबा म्हणता ह्याच्यामध्ये मला गुंतवू नको देवा. ह्या संसारामध्ये काही नाही महाराज. किती आले किती गेले, काय संसार सोबत आला का? मी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारतो, फक्त जागे राहा. माझ्याशी बोलत काय झालं, काल्पनिक विषय झाला होता हा, जो मी गेल्या वर्षी पण बोललो होतो. हे डिस्टन्स खूप आहे, वरिष्ठ होते आहेत भरपूर, पण थोडा गॅप पडतोय मध्ये. म्हणजे जसं शेतामध्ये भावकीचा बांध असतो, हा तसं बांध झालाय. तुमच्याकडे मी आलो की तुम्ही काहीतरी हे करणार किंवा मला इकडे बाजूला आहे, म्हणजे आपलं 36च्या आकड्यासारखं काम झालंय. पण असू द्या, काय हरकत नाही. आपलं काय चालू होतं? कीर्तन. मग कीर्तनच चालू आहे. आपला विषय चालला होता संसाराबद्दल. कारण किती आले किती गेले, संसारामध्ये कोणी थांबला नाही. माझा प्रश्न तुम्हाला विचारायचा राहिला. प्रश्न असा आहे, ही ज्या ठिकाणी तुम्ही बसलात, ही जागा, हे मंदिर नंतर झालं. ही जागा आधी होती का तुम्ही आधी होत्या? मला ते सांगू शकाल का? ही जागा आधी का आपण आधी? दादा, जागा आधी. मग आपल्यासारखे कितीतरी आलेले किती गेले, उपजेले मेले ऐसे किती, बरोबर ना? किती आले किती गेले, पण जागा जागेवरच आहे का नाही? मग काय येत नाही कीर्तनाला? येत जा ना. काय येत नाही कीर्तनाला? कीर्तन आलं पाहिजे महाराज. बघा, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणतो टाळी वाजवा टाळी वाजवा. म्हणजे ते म्हणले तुला कशाला आणलंय? टाळी वाजव नाही तर मन नाही तर गप्प. आम्हाला फक्त 9 वाजता प्रसाद असतो एवढं कळतंय. पण ऐक, काय होतं, विठाला विठाला जीवनामध्ये एखादा वक्ता इथून सांगतो ना तुमच्या कल्याणासाठी, त्याला काही पडलेलं नाही. त्याला रोज एक गाव आहे, रोज एक गाव आहे त्या महाराजाला. माझंच नाही, मी सांगतो, ज्या इथं रोज एक वक्ता येतो ना त्याला रोज एक गाव आहे. त्यांना तुमच्याशी काही घेणं नाही. आपली सेवा करायची, मानधन घ्यायचं, सांगायचं, ऐकलं तर ठीक आहे, नाही तर निघाल्या. काय पण बसले आमचं तरी वाद घालल्या. पण ऐका, एक व्यक्ती
बसमध्ये बसला. एक व्यक्ती बसमध्ये बसला आणि बसमध्ये बसल्यानंतर मला त्यानं तिकीट काढलं आणि बसच्या खाली उतरला आणि दुसऱ्या बसच्या आड जाऊन लपला. कंडक्टर आला, त्याला काय घेणं नाही, तिकीट काढलं होतं, बसला काय नाही बसला काय. कंडक्टर गाडी घेऊन गेला आणि मग बाबासारखे व्यक्ती आले. अरे म्हणजे तुम्ही त्या बसमध्ये बसले होते. म्हणला बघा कसा कंडक्टरला फसवलं. कोण म्हणतंय? तो व्यक्ती म्हणतोय बघा कसा कंडक्टरला फसवलं. ते म्हणे काय झालं? म्हणला तिकीट काढलं बसमध्ये बसलोच नाही. आता त्या कंडक्टरच्या बापाचं काय त्या कुणाचं काय गेलं का हो? कुणाचं गेलं? ज्याचे त्याने अनहित केले तेथे काय कुणाचे बा गेले, तेथे काय कुणाचे बा गेले, तेथे काय कुणाचे बा गेले, तेथे काय कुणाचे गेले, तेथे काय कुणाचे लोह परिसा सिरुसले ते सोने पणासी मुकले, लोह परिसा सिरुसले ते सोने पणासी मुकले. ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले तेथे काय कुणाचे बा गेले, तेथे काय कुणाचे गेले, तेथे काय कुणाचे गेले. हा स्वतःवर पाहिजे दादा. आणि मग चलू द्या 12 वाजेपर्यंत. पाठीमागून लोखंडे काकांचं सुनील महाराजांच्या कपाळावर आठ्या पडल्या. म्हणले ह्याला कधी कुठं कीर्तन मिळतंय का नाही, 12 म्हणताय. तसं काही नाही, आता वाजले की 12 होणार नाहीत, काळजी करू नका. बघा आम्ही तुम्हाला का सांगतो टाळी वाजवा, नामचिंतन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. का? तुमचा फायदा आहे महाराज, आमचा काय फायदा? बरोबर ना, फायदा तुमचा आहे. पण आम्ही काय जे उदाहरण सांगितलं तुका बरं आहे, म्हणले लोह परिसा शिरसुले म्हणजे लोखंड आणि परिस. ज्या लोखंडाला परिसाचा स्पर्श होतो ना त्याचं सोनं होतं. आता तुम्हाला परिसाचं सोनं करून घ्यायचंय का लोखंडाची माती करायची, तुमच्या हातात आहे. राहिले माझे 15-20 मिनिटं अभंगाच्या 3 चरणात विस्तार करायचा आहे मला अजून. विठाला 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 संसार हा दुःखमूळ आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात बाबा या संसारामध्ये गुंतून नका करू. मग काय करा? अभंगाच्या 2ऱ्या चरणात नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, संत समागम, नामस्मरण घडो संत जीव गेल्यासारखा, जीव जाईल बरं का. हा टाळी कसं कडक वाजायला पाहिजे. वाजावर टाळी कशी वाजते बघू. आता कारण मगाशी पण सांगितलं आनंद देव, तुम्हाला पण आनंद देव. नामस्मरण घडो संत समागम, वावोगाची भ्रम नको देवा. हा जो भ्रम आहे ह्याच्यामध्ये देवा गुंतू देऊ नको. मग काय संत समागमामध्ये नामस्मरण करतो का? संत संघ किंवा संत भेट खूप दुर्लभ आहे. आता काही प्रमाण सिंगल घेतला तरी पण एक वेळ झाला ऑलरेडी, निघून गेला बघ. तासभर कधी मला वेळच पुरत नाही, म्हणून मला परत कोणी तारीख देत नाही. नामस्मरण घडो संत समागम का सांगितलं? संत समागम खूप कठीण आहे महाराज.
रंगनाथ स्वामी निगडीकर आणि रामदास स्वामीचा एक भेटीचा योग महाराज सुंदर सांगितलं. असे अनेक दृष्टांत मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. पण एक महाराज एक छोटासा दृष्टांत सांगतो बघा. संत संगतीने किंवा संत समागाने काय होतं, का नाथ बाबा संत समागम मागतायत, त्याच्या पाठीमागचा उद्देश सांगताय. नारद ऋषींना शेवटी ते कळीचे नारद, त्यांना वाटलं देवा तुम्ही प्रत्येक जण संत म्हणताय की संत समागम हवा, संत समागम हवा, साधक म्हणतोय की संत समागम का हवा बरं त्याच्या पाठीमागचं कारण आहे माझं. कारण संत संग दुर्लभ आहे, बहु अवघड आहे संत बेटी परी जग जेठी करू नये. नारदाने देवाला प्रश्न विचारला. हा नारद उत्तर हवंय ना, एक काम कर, त्या पृथ्वीवरती एक नालीच्या शेजारी एक किडा जन्माला आलाय आणि त्या किड्याला जाऊन विचार संत संगती किंवा संत समागमाचा काय फायदा आहे. महाराज नारद गेले विना आपला गळ्यात टाळचिपळ्या घेऊन त्याला विचारलं, ए किड्या काय रे संत समागमाचा काय फायदा काय. त्यांनी फक्त जेहारी घातला आणि निघून गेला. आपला निघून गेला म्हणजे गत प्राण झाला. नारद देवाकडे गेले, म्हणजे देवा तू सांगितलं तसं गेलो त्या किड्याकडे आणि त्याला विचारलं काय फायदा आहे. त्याला एवढं फक्त म्हणलं, त्याने जेहारी घातला आणि कार्यक्रम झाला. मग एक काम कर, काय काळजी करू नका, म्हणजे आत्ताच त्या झाडावरती चिंचेच्या झाडावरती महाराज सरड्या जन्माला आल्या. फिरंगी चिंच माहिती ना आपल्याकडे, फिरंगी जन्म का काही हा वा लहान पोरं पाहिजे, काळजी करू नका. आणि मग त्या सरड्याला विचारलं काय रे संत संगती संतचं महात्मा काय काय का संत संग का पावाय. त्या सरड्याने सांगितलं रामकृष्ण हरी, आणि त्यानेही प्राण सोडून दिला महाराज. आणि मग देवाकडे गेले, देवा तू काय माझी परीक्षा पाहतोय का. कोण म्हणतोय, नारद बोलतोय. आणि तसं नारद बोलत असताना त्याने म्हणजे काय काळजी करू नको, आता म्हणे त्या पेरूच्या झाडावरती एक पोपट बसलाय, पोपट, आणि पोपट बसलाय. ते पोपटाला जाऊन विचारणार, तिथेही गेले, पोपटाला विचारलं, पोपटाची पण तीच परिस्थिती महाराज. नारद म्हणले देवाला काही काम नाही वाटतं, उगा मला परेशान करतोय देव. नाही नाही नारद आता एक काम कर, त्या राजाच्या घरी एक मूल जन्माला आलंय आणि त्या मुलाला जाऊन विचार. नारद म्हणलाय देवा काही चुकलं असेल तर लोटांगण घालून माफी मागतो. म्हणला आळीकडे गेलो, किड्याकडे गेलो, सरड्याकडे गेलो, पोपट्याकडे गेलो, जेहारी घातला आणि गतप्राण झाले. आणि जर समजा मी त्या राजाच्या बाळाला विचारलं आणि राजाचं बाळ जर त्याच अवस्थेमध्ये जर गतप्राण झालं तर राजा मला सोडेल का. ते म्हणला मी पाठीमागा असताना काळजी नाही नाही देवा म्हणे तुझा टाळ चिपळ्या विना तूच घे, काय नको म्हणे, मला आत्महत्या करायची इच्छा नाही महाराज. ते सांगितलं काळजी करू नको, जा. देवानं सांगितलं ऐकावं लागतं, जा. हा देवानं चल म्हणलं की निघावं लागते. काय माझं माझं घेऊन बसले, बरोबर की नाही महाराज. हा देव म्हणला चला निघा. ते मला सांगितलं चला दयानंद महाराजाला घेऊन जायचे, त्यांचं बटन बंद करायचे, माईकचं नाही माझं. हा तर मग आता मला बटन चालू असताना बंद कसे करायचे म्हणतात, माझं पण जावं लागतं महाराज. ऐकलं नारदांनी आले आणि त्या बालकाला विचारलं सांग बाबा संत संगतीचं महत्व काय, संत समागमाचं महत्व काय. त्यांनी मग हुशार होतं बाळ, ते बाळ बोलू लागलं महाराज. ते म्हणलं महाराज बोलतं कीर्तनात बाळ नाही कुणीही बोल, कीर्तनामध्ये कुणीही बोल. महाराज त्याने सांगितलं ज्यांनी तुला विचारायला सांगितलंय ना संत समागमाचं महत्व त्याला आधी घेऊन काल जन्माला मला सांगताय. ते मला नसल सांगत नको सांगू, नाही नाही म्हणला. बरं ठीक आहे मग सांगशील ना घेऊन ये. नारद देवाकडे आले, देवा म्हणले ते बाळ हुशार आहे म्हणले, आघाव आहे. त्यांनी सांगितलं ज्याने तुला सांगितलं संत समागमाचं महत्व विचार त्याला घेऊन ये. महाराज देव म्हणला बघ. देव घेऊन आला नारद देवाला आणि सांगू लागला सांग आता संत समागमाचं महत्व काय. त्यांनी सांगितलं पहिल्या जन्मात किडा होतो, दुसऱ्या जन्मामध्ये सरडा झालो, तिसरा जन्म पोपटाचा मिळाला आणि चौथा जन्म मनुष्य होण्यात आला. हे संत संगतीचं महत्व आहे. आणि साक्षात भगवान परमात्म्याला इथं घेऊन माझ्या पद्मनाभ जोडला पद्मनाभ पद्मनाभ जोडला
संत समागम नामचिंतन एकटीने करून मनोमार्गे गेला तो येतेची मुकल आणि मग हरिपाठी स्थिरावला तो धन्य. आपल्या मनाने नाही महाराज, आपल्या मनाने नाही, संतांच्या सांगितलेलं मार्ग दावोनी गेली आधी दयानिधी संत ते. कधी एखादा उठतो म्हणतो मी आपल्या गुणात मस्त भव्य गुंडाळतून म्हणतो मी साधू, तसं होत नाही. कलियुगामध्ये साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. कलियुगामध्ये महाराज मनाने काही नाही, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, संत समागामध्ये करायचं. मग बरं काय करायचं? नामचिंतन करत असताना महाराज भगवान परमात्म्याने हा नरदेह दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन देणे तू जोडशी नारायण नासे जीवपन भवरोग. महाराज मग काय केलं पाहिजे? एवढं सगळं दिलं असताना देवाने केलं काय केलं पाहिजे? अभंगाच्या तिसरं चरण. पाये तीर्थ यात्रा तीर्थ यात्रा मुखे राम नाम. हाचे माझा रे माझे हाचे माझा रे माझे हाचे माझा रे माझे हाचे माझा रे काय सांगितलं नाथबाबांनी? पायी तीर्थयात्रा मुखी रामना हाची माझा नेम स्थितीने पायानं तीर्थयात्रा झाली. का बरं? जव हे सकल सिद्ध आहे हात चालावया पाये तीर्थयात्रे जाय चुकू नको. कधी? जोपर्यंत चालता येते, जोपर्यंत बोलता येते. एकदा महाराज या इंद्रियाने साथ सोडून दिली ना, महाराज म्हणते मला भजन करावं वाटते. ओढे दोन म्हणतो चल माझं कीर्तन आहे. नाही म्हणे अंगात ताप आहे. अरे अंगात ताप नाही, अंगात पाप आहे. परमार्थ कधी करायचा? तर ना भाग्यवंत. आम्ही म्हणतो चला महाराज कीर्तनाला चला, ते मला दात पडले सगळ्या, जीवा अशी लपलपा हालायला लागली मध्ये आणि पुन्हा मग अरे नसतंय तसं नसतंय महाराज. लई लोक विचित्र आहेत, काय सांगावं. आता ताण्याचा प्रकार आहे महाराज, ताणे निघाले पाहिजे. उगाच हे करायचं गाणं ना, गाणं एक महाराज भगवंताचं देणं बरं का बाबा. कुणाला येतं का? भजन जर प्रत्येकाला असतं तर आमचं कुणी ऐकलं असतं का? आपलं कुणी ऐकलं असतं का? कारण हे अवघड आहे आणि त्या वेळेत केलं तर बरं असतं. आता मटारपणे 80 वर्षात येऊन मला आता भजन करावं नसतंय जमत. तुका म्हणे ते भजन प्रमाण, तुका म्हणे ते भजन प्रमाण, तुका म्हणे ते भजन प्रमाण, म्हणे ते भजन प्रमाण. काय तोरपण जाळायचे, काय तोरपण जाळायचे, तुका म्हणे ते भजन प्रमाण, तुका म्हणे ते भजन प्रमाण. वा तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. भजनाशिवाय महाराज अवघड आहे. कारण आणि काही लोक बघा भजनामध्ये भजन कसं आहे म्हणून चालतं का? मला ते सांगायचं तुम्हाला. भजन कसं आहे म्हणून चालत नाही. भजनाची एक मर्यादा आहे. आमच्या गुरुजींकडे ताईंना माहिती, गुरुजींकडे आलाप करताना पण पहिला आलाप पंचमपर्यंतच गेला पाहिजे. बरोबर ना ताई? हे पहिल्या आलापाला तिकडं षडजाच्या वरचा नेऊन ठेवतो, पुन्हा दुसऱ्याला बी तिथं नेतो. तसं नाही. रगाळवितो नाना गातो काय ते कळेना, गातो काय ते कळेना, गातो काय ते कळेना. गातो काय कळेना, काय कळेना, काय कळेना. बघा बाबाने काय सुंदर म्हणून दिलं. राग आळवितो नाना आणि काय गातो. तुम्हाला काय ऐकू येत आहे ना?
माझा आवाज क्लिअर येतोय का बा? ते होते संपलं 10 मिनिट राहिले बघ. जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. पण ऐका, भजनामध्ये प्रेम लागते महाराज. नाथ बाबांचा एक सुंदर दृष्टांत आहे बघा. काय म्हणतात? प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोते वाचून काय. ज्या भजनात प्रेम नाही त्याला काय मजा आहे हो? प्रेमाविन भजन. एवढी सुंदर नत केली पण नाकच नाही. काय कामाचं? आणि पोते वाचताना असा वाजतोय, काय सांगू द्या रावणा. रस्व दीर्घ बिर्घ काय आहे का नाही? हा, मग तिथं मग चलो आमच्या गावात आहेत असे दत्तात्रय महाराज पुरी आमचे भाऊ किती ते असे सुरू झाले का नाही. म्हणलं तात्या काय म्हणले, ओळी सांगू लागलं. अरे पण त्याला जर थांब की गॅप आहे मध्ये. तसं नाही महाराज. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. तसं भजनामध्ये प्रेम लागतं महाराज. पण महाराज जीवनामध्ये आल्यानंतर काही नियम सांगितले. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम. एक छोटासा दृष्टांत सांगू आणि मग नंतर मधलं भजन घेऊ आणि 5 मिनिटं श्वास. रामायण महाभारतामध्ये पांडवांनी एक यज्ञ केला महाराज, पहिला जीवनातला यज्ञ. आणि त्या यज्ञाचे पूर्णाहुतीचे श्लोक सोपच नावाच्या ऋषींना यायचे. आणि ते ऋषी थोडेसे हिन खालच्या जातीचे होते. आता महाराज मी परवा दिवशी पण ताईंच्या कीर्तनात प्रमाण ऐकलं आपण. परमार्थ आल्यानंतर उच्च नीच काही नेणे भगवंत. इथं आल्यानंतर कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा काही नाही. कारण सकाळची येते महाराज. त्या सोपच ऋषींना मंत्र पूर्णाहुतीचे मंत्र यायचे, दुसऱ्या कोणाला येत नव्हते. आणि ती आल्याशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाहीये. काळ्या दगडावरची पांढरी रेषा. मग काय करायचं? त्यांनी सांगितलं, युधिष्ठिरांना सांगितलं त्यांना निमंत्रण द्या, बोलून घेऊन या. युधिष्ठिर गेले महाराज. सोपच ऋषींना सांगितलं, रामकृष्ण हरी आमच्याकडे महाराज यज्ञ आहे आणि त्या यज्ञाचे पूर्ण आहुतीचे श्लोक. थोडा इको ठेवा. यज्ञाच्या पूर्ण आहुतीचे श्लोक त्या सोपच ऋषींना यायचे. पण महाराज ऋषी जरा आडील होते. ते म्हणले मला यज्ञाचे 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे तेव्हा येतो. युधिष्ठिराने डोक्याला हात लावला बरं का महाराज. म्हणजे पहिलाच यज्ञ आणि ह्या यज्ञाचं पूर्ण झालं 100 यज्ञाचे पुण्य शक्य नाही. ते म्हणले परत जा. मग भीमदादा आले. भीमदादाने महाराज म्हणले यावंच लागते तुम्हाला. दमदाटी केली. भीम म्हणजे गदा फिरवला. आसपासचे महाराज 50-50 झाड त्या साधूच्या पुढे येऊन पडले. दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. साधूने हाताचा दंडक घेतला आणि दंडक आपटला खाली. 50च्या 200 झाड समोरून पडले. भीमला कळलं आपल्यापेक्षा अधिकारी मात नाही. भीम परत आले. अर्जुन आले. अर्जुनाने विनंती केली तरी साधूंनी ऐकलं नाही. अर्जुनाने धनुष्य बांधाला महाराज भगवान परमात्म्याचं महाराज ते राजपत्र लावलं आणि बाण सोडला. आणि बाणावर असलेलं मी देवाचा मेवणा आहे. त्यानं सांगितलं मला संसार माहित नाही, तू देवाचा मेवणा आहे. देव तुझा कोण आहे मला काय माहित नाही, मला त्या संसाराबद्दल काय माहित नाही. त्याला त्या महाराज त्या राज्यपत्राला पेटून परत पाठवलं. आणि महाराज आता नकुल सहदेव म्हणले बाबा आता आपल्या 3 मोठ्या भावाने प्रयत्न केला त्यांना मिळ लागला नाही, आपल्याला लागेल का? ते म्हणले आपलं काम नाही. आणि महाराज त्यांची बैठक बसली. द्रौपदीने सगळा दृष्टांत ऐकला. द्रौपदी म्हणली काळजी करू नका मी आहे. कोण म्हणली? ती द्रौपदी म्हणली. द्रौपदीचा अधिकार होता महाराज तेवढा, कारण देवाची बहीण द्रौपदी. कसं करशील? करेल म्हणले मी. महाराज सकाळी द्रौपदी पहाटे उठली, अंघोळ वगैरे स्नान, देवाची पूजा ओळख. आणि महाराज भगवान परमात्म्याची मूर्ती हातात घेतली आणि निघाली महाराज त्या साधूकडे. आणि चालत असताना राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. आणि मग त्या ठिकाणी पोहोचली. आणि पोहोचल्यानंतर त्या सोपत ऋषींना जेहारी घातला आणि सांगू लागली स्वामीजी तुम्हाला यावं लागते. म्हणजे तेव्हा 3 पतींनी प्रयत्न केला, तुला कळालं नाही का मला काय हवंय? तिनं सांगितलं मी तुमच्यापर्यंत चालत आले आणि एका पावलाला एका यज्ञाचं पुण्य आहे म्हटलं. त्यातले 100 यज्ञाचं पुण्य तुम्हाला घ्या, बाकीचं मला परत द्या. गपचूप चला. महाराज सोपत ऋषी कुठून आले? कुडाच्या दरवाज्यात नाही, कुड मोडून बाहेर आले. कुड मोडून बाहेर आले. त्या ठिकाणी महाराज यज्ञाचे मंत्र पूर्णाहुतीचे मंत्र केले. का केले? राम म्हणता वाट चाली किंवा पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम. आणि हाच माझा नेम जीवनामध्ये पायात तीर्थयात्रा केली पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो आपल्या परिसरामध्ये अशा गादीवर सांगणारे बरेच आहे, अधिकारी माणसं बरं का ताई, पण पंढरपूरची वारी करत नाही. मी नाव नाही सांगणार कारण ते युट्यूब वाला इथं आहे.
उद्या मला धरून नेतील माझ्यावर पण ते लावतील कायदे नवीन निघालेत कायदे बिदे कायदे मग मी सुटायचो नाही पुढच्या वर्षी सप्त्याला डायरेक्ट येईल ते म्हणताना महाराज वर्षभर कुठं होते म्हणले मला मोका लावलाय असं होईल कारण सांगता येत नाही महाराज. आणि मग ज्या जीवनामध्ये नियम केला तो नियम महाराज नाथ बाबा आपल्या जीवनामधील नियम महाराज सिद्धी नेण्यासाठी सांगतात. आता बघता बघता मी तुमच्या 3 चरणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्याकडे वेळ संपलेली मला त्या गोष्टीत जाणीव आहे पण अभंगाचा शेवट चरण राहिले. एक आपण भगवान परमात्म्याचं भजन घेऊ आणि 2 मिनिटांमध्ये शेवटच्या चरणाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू. ज्याला ज्याला भगवंताने कमल कर दिलेत आणि श्रीमुख दिले थोडं मार्केट बोलू का बोलू. ज्याला ज्याला भगवान परमात्म्याने हात दिलेत आणि ज्याला ज्याला भगवान परमात्म्याने तोंड दिले त्याने काय करायचं हाताने नाम आणि मुखाने टाळी वाजवायची. चुकलं काय माझं आतापर्यंत बोललो म्हणजे शेवटी चुकलं असेल तसं नाही महाराज. आपल्या हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचे. ज्याला ज्याला भगवान परमात्म्याने हात दिलेत हात वर करा. महाराज तिकडचं चित्र घ्या जरा कसे लोक बघा परमार्थ करता आमच्या परिसरातले त्यांचं पण घ्या आणि दोन्ही हाताने टाळी मुखाने नाम. असंच थांबा मी चहा पिऊन येतो. नाही हात खाली घ्यायचे नाही. बडे बडे सावधान. विढोबा रखो माझे नामस्मरण घडो संत समागम वाओगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई. नामस्मरण घडो संत समागम वाओगाची भ्रम नको देवा. जीवनामध्ये महाराज नियम सांगितला. हा नियम हा सिद्धीच नेण्यास पण विनंती केली पण शेवटी नाथ बाबा म्हणतात बाबा मला काही मागायचं नाही. अनिक मागणे नाही नाही देवा. अनिक मागणे नाही नाही देवा.
नामस्मरण घड पंत समाग अनेक मागणे नाही नाही देवा. काही म्हटले का हो? काही म्हणल्यानंतर काहीतरी आलं. आपण काय म्हणतो? वाढावे संतान, गृही व्हावे. आपण सर्व मागतो. एक आमच्या गोरे काकासारखे एक वयोवृद्ध माणूस भगवान परमात्म्याच्या गाभाऱ्यात गेले आणि त्याने मागितलं, म्हणले माझ्या नातवाचे लेकर बघू दे. काय मागितलं? माझ्या नातवाचे लेकर बाळा सुखात असलेले मला पाहू दे. आता तोपर्यंत गोरे कार्य व्यवस्थित ठेवावं लागलं नाही त्याने. म्हणजे सर्वसामान्य असं मागतो माणूस. पण ऐका, तुकोबा राय म्हणतात आम्ही तर मागितलंच नाही, पण आमच्या वडिलांनी आई वडिलांनी पण नाही मागितलं, आमच्या पूर्वजांनी पण कर. माझ्या वडिलाशी किंवा मागणे हे एक अमानुचित वडिलाश्रीच. मग सकळ संतांनी नाथबाबा तेच म्हणले, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. काय होतं? तुकोबारायांचं बोलोबा आणि कनखा यांची नियमाची वारी होती. एक 2 मिनिटांमध्ये दृष्टांत घेऊन संपवून टाकू, कारण बाहेरचा कालवा भरपूर. एक 5 मिनिटं कालवा करू नका, नाहीतर अजून अर्धा तास लांबवर. हा, आणि मग काहीच मागायचं नाही. बोलोबांनी जायचं, पंढरपूरची वारी करायची, आपलं आई पाया पडायचं, देवाच्या मुखाकडे पण पाहायचं नाही. कारण का पाहायचं नाही? एकदा देवाच्या नजर दिली, त्याला असं वाटलं की काहीतरी मागावं यांनी, म्हणजे निघून जायची. तर काही दिवसांनी कनकाई साहेबांना वाटलं आपल्या पोटी भगवंताचं नामचिंतनाचं कुठं आपल्या पाठीमागं खंडन होऊ नये. एका दिवशी सहज देवाकडे पाहिलं आणि देवाकडे पाहिल्यानंतर देवाने ओळखून घेतलं. म्हणजे आईसाहेब काहीतरी मागा, काहीतरी मागा. त्यामुळे तुला काय करायचं? द्यायचंय ना तुला? पुत्र देई आईसा त्याचाच ती लोकी घेऊन असा पुत्र दे की तुझी वारी चुकली नाही पाहिजे. आणि महाराज देवाने सांगितलं बस अजून काही? ते म्हणले काहीच नको, तुझी सेवेमध्ये खंड नाही पडला पाहिजे. आणि मग संत कसे मागतात? संत मग असे मागतात. काय संत मागताना काय म्हणतात? हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, वावा गुण काय न आवडी, गुण काय आवडी, किंवा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी असं कळा हरीच्या दासा. पण महाराज अहंकाराचा म्हणा देवा, तुझं नामचिंतन करत असताना, तुझी वारी करत असताना महाराज, आणि जन्म दिलायस ना, ज्ञानोबाराय म्हणले जन्म मृत्यूमधून मी तुम्हाला काय करू शकतो? टाळू शकतो. कसं काय? पण ज्ञानोबाराय म्हणतात मला शरण यावं लागतं. जो मज होय शरण त्याचे निवारे मी, जन्म मरण या लागी शरणागत शरण मीच एकू. तुम्हाला जन्म मरणाचा असं व्यथाय नाही, हातनं सोडवायचं काम असेल तर म्हणतात सोडवतो मी सोडवू शकतो, दुसरं कोणी नाही. या लागी शरणांगत मीच एकू, दुसरा कोणी नाही. मग नाथ बाबा काही नको देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई. देवा द्यायचंय तुला ना, तुझी सेवा दे, त्याच्या व्यतिरिक्त काय नको. काय घेऊन काय करायचं? सगळं नाशिवंत देवा. एकच तुझं नाम असं आहे, ते नामचिंतन जर मी करत राहिलो ना, त्याच्यामध्ये महाराज कुठलाही होणार नाही, व्याधी लागणार नाही. माझं मन तुझ्या चरणाजवळ राहील. बघता बघता मी तुमची वेळ घेतला, थोडा जास्तच वेळ घेतला, 15 मिनिटं. रोज मी तुम्हाला कालच म्हणतो महाराज उद्या हात जोडतात, गडी दाखवतात, पण थोडा वेळ होतो, कारण सुरुवात व्हायला 7-10 होतात आणि थोडासा वेळ पुढे जातो. त्याबद्दल सर्वांचे समस्व. कारण काय, वेळ जास्त आला की तुम्ही तोंड बारीक करता, पण तोंड बारीक होण्यासारखं मी कीर्तन केलेलं नाही. कारण मला असं वाटतं कीर्तनात मी कोणाला बोर करत नाही, आणि जो बोर जातो तो कीर्तनात नसतो. बरोबर ना? आता काही लोकांना वाटलं कीर्तन कसं करता, आले नाही घरी बसा, आराम करा. तुम्हाला आरामाची गरज आहे, कारण कधी जाल सांगता येत नाही, त्याच्यामुळे गरज आहे आरामाची. असो देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी नामस्मरण घडो संत समागम. वावोगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, आजी माझा नियम सिद्धिनी, अनिक मागणी नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे. ज्ञानेश्वर माऊली.